साहेबांची आम्ही आज भेट घेतली. साहेब तर नव्हते, पण अप्पर जिल्हाधिकारी या मॅडमांशी आमची चर्चा झालेली आहे. आणि मित्रो, हा फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन नाही आहे, तर हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. जे शासनाने जे चुकीचे पद्धतीने जे काही नियम लावलेले आहेत किंवा जे चुकीच्या पद्धतीने ते कार्य करत आहेत, त्या चुकीच्या पद्धतीविरुद्ध आमचा विरोध आहे. याच्यामध्ये जर एक विचार केला, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही खेड्यापाड्यामध्ये लहान बालबच्चांना शिकवणारे आहोत. आम्ही तिथं आम्हाला शिकवायचं काम दिलं सोडून आणि BLOची कामं करा, SIRची कामं करा. मग आम्ही मुलांना शिकवायचं कधी? आमची सगळ्यात प्रमुख पहिली मागणी हीच आहे की आम्हाला शाळेमध्ये शिकवू द्या. BLOचं आम्हाला देऊ नका. SIRची आमची सगळी कामं काढून टाका. आम्हाला ज्या कामासाठी आमची नियुक्ती केलेली आहे त्याच कामासाठी आम्हाला तुम्ही पगार देता, तर आम्हाला आमचं काम व्यवस्थित करू द्या. हा झाला पहिला विषय. त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषदेमध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण राज्यामध्ये एक चुकीच्या पद्धतीने पदोन्नती होते आहे. 34 वर्षाचा मुलगा आणि 34 वर्ष नोकरी केलेला शिक्षक या ठिकाणी जर विचार केला तर 34 वर्षाच्या एका शिक्षकाला त्यांनी फक्त TET पास केली आणि ती TET ही फक्त त्याला नोकरीला लागण्यासाठीची अट आहे. म्हणून तो मुख्याध्यापक होऊ शकतो, पण आम्ही होऊ शकत नाही. आम्ही काही कुठल्या चोर भरतीने आलेलो नाही आहे किंवा आम्ही कुठल्याही मागच्या दरवाज्याने आलेलो नाही आहे. आम्ही रीतसर निवड मंडळाच्या परीक्षा ज्या TETपेक्षाही अवघड आहेत त्या परीक्षांमधून आम्ही आलेलो आहोत. तरी आमच्यावर हा अन्याय होतो आहे. आणि आम्हाला तर म्हणजे सगळ्या शिक्षकांमध्ये दबक्या आवाजामध्ये अशी चर्चा पण होते की याच्यामध्ये काही अर्थकारण तर नाही ना. आणि बऱ्याचशा शिक्षकांची मागणी अशी पण आहे, या जर कारण जर खरंच असं काही असेल आणि आपलं शासन जर या भ्रष्ट जे कोणी कॉन्ट्रिब्युशन करून किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे गोळा करून जर असं काही करत असतील तर यांच्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच SITची चौकशी का लागू नये. कारण याच्यामुळे सरकार बदनाम होतं आहे. बदनाम करणार वेगळे आहेत, सरकार प्रामाणिक आहे, पण सरकारने यांची प्रामाणिकपणे जर चौकशी केली तर 100% यांचं पितळ उघडं होईल. आणि जी दबक्या आवाजामध्ये चर्चा येते की यांनी एवढे घेतले तेवढे घेतले, ते सुद्धा शासनाला कुठेतरी आपण त्या हिशोबाने पण प्रयत्नात आहोत. त्याचप्रमाणे जे BLO आहे आणि हे जे आंदोलन आहे हे फक्त नाशिकमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होतं आहे. तर यावरती या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी आजच्या या आंदोलनाची दखल घेतलेली आहे. थोड्या वेळापूर्वी मालेगाव ठिकाणचे जे काही आमचे मित्रपरिवार आहेत त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये योग्य असा निर्णय घेऊ आणि सर्व ज्येष्ठ शिक्षकांना योग्य असा न्याय दिला जाईल असं आम्हाला आमच्या शिक्षक मित्रांकडनं, मालेगाव परिसरातील जे शिक्षक मित्र आहेत त्यांच्याकडनं आम्हाला ही गोष्ट कळलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्देश एकच करतोय की आता ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदोन्नत्या झालेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत, त्या रद्द कराव्या. 1/9/2025च्या अगोदर जे TET आहेत त्यांनाच प्रमोशन का, त्याच्यानंतरच्यांना का नाही. आणि शासनाने जर 1 सप्टेंबर 2028पर्यंतची मुदत दिलेली आहे तर त्याच्या आधी हा पदोन्नतीचा घाट का घातला जातो आहे. जर हे सर्व बंद झालं नाही तर येत्या काळामध्ये पूर्ण शाळाबंद आंदोलन, ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये 56 दिवसाचं आंदोलन झालं होतं, काय सांगता यावं, त्याचीसुद्धा पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. आणि फक्त आंदोलन असंच नव्हे तर आमरण उपोषणाच्या सुद्धा आम्ही पवित्र्यात आहोत. गरज पडली तर आमरण उपोषणाचं सुद्धा हत्यार आम्ही उपसणार आहोत. या आंदोलनात किती शिक्षक सहभागी? मध्ये कमीत कमी 90% पुढे शिक्षक हे 1 दिवसाच्या रजा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आपण जर मोर्चाची फोटोग्राफी किंवा शूटिंग केलं असेल तर गोल क्लब मैदानपासून तर जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत पूर्ण रस्ता पॅक होता. तरी पण आमच्या शिक्षकांच्या 4-4च्या रांगा होत्या. जर 2-2च्या रांगा असत्या तर काय झालं असतं, तुम्ही विचार करा. थँक्यू सर. जोरात घोषणा देऊया. शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून बहुसंख्येने सर्व शिक्षक संघटना समन्वय माध्यमातून सर्व शिक्षक शाळा बंद करून जवळपास 90% शाळा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या बंद करून सर्व शिक्षक रस्त्यावर उतरले. शिक्षकांचा आक्रोश एकच, आम्हाला शिकू द्या, आम्हाला विद्यार्थ्यांसमोर जाऊ द्या. आज वाडी वस्तीवरचे गोरगरीब, अनाथ, दलित, पीडित
हे सर्व विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात आणि या विद्यार्थ्यांसमोर आज SIR च्या माध्यमातून BLO सहाय्यक BLO या माध्यमातून शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही, ही प्रमुख मागणी आपण आज या ठिकाणी अवर जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे मांडलेली आहे आणि मॅडमांनी सांगितलं की नक्कीच याच्यावर मी सरांशी बोलून लवकरात लवकर मार्ग काढते. विशेष म्हणजे जे आता दिले जाणारे ऑर्डर्स आहेत सहाय्यक BLOच्या त्या 100% रद्द कराव्यात अशी मागणी आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि मॅडमांनी त्यावर सकारात्मक असं आपण लगेच मार्ग काढूया असं आश्वासन पण दिलेलं आहे. मित्रांनो, हाच विषय नाही, अनेक अशैक्षणिक कामं आपल्याला बाधा आणतायत. माननीय नामदार दादासाहेब भुसे यांचं कर्तृत्व चांगलंच आहे. त्यांनी आता या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव निर्माण केला, चांगल्या प्रकारे सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम निर्माण करून दिलं. एका बाजूला CBSE क्लास सुरू केले, एका बाजूला विद्यार्थ्यांची गुणवत्ता राखण्यासाठी CSR फंडाचे आयोजन केले. मात्र साहेबांचे प्रयत्न चांगले आहेत, साहेब फार प्रयत्न करतायत, पण एका बाजूला महसूल डिपार्टमेंट, तहसील डिपार्टमेंट आपल्याला जर्जर करून सोडतंय. आज आपल्याला शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोर जाऊ देत नाही आणि म्हणून हे आंदोलन या काळात पुढे जर यानंतर सुद्धा आपल्या या ऑर्डर कॅन्सल झाल्या नाहीत तर यापुढे हे आंदोलन आपल्याला तीव्र स्वरूपाचं करावं लागेल. आणि मित्रांनो, याच्यात एक आणखी सांगतो, TET संदर्भात आम्ही बोललो, सेवाज्येष्ठ लोकांना प्रमोशन दिलं गेलं नाही याची चौकशी झाली पाहिजे. कारण 1925चं पत्र कुठून तरी तोडून मोडून काढण्यात आलं. त्या पत्राच्या माध्यमातून 54 वर्षाच्या, 52 वर्षाच्या, 53 वर्षाच्या, 50च्या पुढच्या शिक्षकाच्या समोर 6 वर्ष सेवा असलेला मुख्याध्यापक होतोय, केंद्र प्रमुख होते आणि विस्तार अधिकारी होतोय. ही एक शर्मेची बाब आहे की ज्येष्ठतेने जर प्राधान्याने जर आपल्याला पदोन्नती असली पाहिजे तर अशा पद्धतीचा न्याय का. आणि विशेष म्हणजे आपल्या या वयात सुद्धा लोकांनी TET पास केली, TET लोक पास झाले आणि पास झाल्यावर सुद्धा त्यांच्यावर अन्याय होत असेल तर या सगळ्या प्रकरणाची आपण चौकशी लावणार आहोत. आपण न्यायालयीन पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू. या ठिकाणी या TET संदर्भात आदरणीय नामदार दादासाहेब भुसे यांच्यासमोर आमचं शिष्टमंडळ गेलं. शिष्टमंडळाने मुंबईला सगळ्या सचिवांची बैठक लावली आणि त्या बैठकीत स्पष्ट केलं साहेबांनी की जर नागपूर खंडपीठाचा निर्णय जर सेवा ज्येष्ठतेच्या बाजूने लागला तर त्यानंतर तात्काळ आपण शिक्षण विभागातून सेवा ज्येष्ठांसाठी पत्र काढूया आणि सेवा ज्येष्ठांनाच पदोन्नती मिळू द्या असं साहेबांचा सुद्धा आग्रह होता. मित्रांनो, या प्रसंगात गोयल सर, या प्रसंगात सर्व ज्येष्ठांना आणि सर्व संघटनांना एकच विनंती आहे, संघटनेचे मतभेद विसरावे लागतील. मित्रांनो, आता याच्या पुढच्या काळात आता संघटनेचे मतभेद विसरावे लागतील. मी सुद्धा प्राथमिक शिक्षक संघाचा विभागीय अध्यक्ष आहे. मी आमच्या नेत्यांना विनंती केली की आम्हाला उतरू द्या. आमच्या पश्चात आमच्या शिक्षक संघाचे 15 तालुक्याचे 15 कार्यकारिणी या संघात उतरली आणि रस्त्यावर आली. कारण आमच्या नेत्यांचा आम्ही अपमान केला नाही, आमच्या नेत्यांना विनंती करून आलो. कारण त्यांनाही सांगू द्या, तुम्ही मला असं कळलं की त्यांना कधीतरी विश्वासात घेतलं जात नाही, कधीतरी यांना विश्वासात घेतलं जात नाही. मित्रांनो, ज्येष्ठांनो, याच्या पुढे हे मान पान याला बोलवा नका, त्याला बोलू नका, हे बंद करा. सगळ्यांना एकत्र या. आमच्या त्या मारणे सरांनाही फोन करून बोलवत चला आणि सगळे एकत्र येऊन एकदा हा लढा रस्त्यावर आपल्याला महाराष्ट्रभर उभा करावा लागेल. त्याशिवाय आपल्या शिक्षकांना एवढं संघटना असून जर न्याय मिळत नसेल तर आपल्याला आता थांबावं लागणार नाही. हा एक मुद्दा सांगतो आणि शेवटी एकच विनंती करतो, ज्या वेळेस संघटना हात देतील त्या त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर येण्यासाठी तयार व्हावं. शिक्षक एकजुटीचा. आदरणीय कांदळकर दादा या ठिकाणी लगेच आपण आभार घेत आहोत. हे आंदोलन करण्यामागे आम्ही कुठलीही आर्थिक मागणी या ठिकाणी करत नाहीये. या आंदोलनाचं वैशिष्ट्य तेच आहे की आमची कुठलीही आर्थिक मागणी नाही, म्हणजे वेतनवाढ असेल किंवा वेतन असेल, कुठलीही आर्थिक मागणी नाही. आमची मागणी जी आहे ती आम्हाला मुलांना शिकू द्या, ही एक मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलोय. की शासन आम्हाला अशैक्षणिक कामं असतील, ऑनलाईन कामं असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कामे लावून आमचा वेळ या ठिकाणी घेते आणि आम्हाला विद्यार्थ्याकडे जाऊ देत नाही. समाजामध्ये आमची बदनामी होते. पण आमची मागणी ती आहे की आम्हाला जे BLOची कामं, SRची कामं, म्हणजे महिने झालेली कामं, एका शाळेत जर 7 गुण असतील तर 4 लोक घेतले, 2 पैकी 2 घेतले, 4 पैकी 3 घेतले. एवढे लोक जर कामाला बाहेरच्या कामाला जुंपले तर विद्यार्थ्यांनी शिकविल कोण? अशा प्रकारची वाताहत या ठिकाणी जाणीवपूर्वक शासन करते आणि शासन, मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक या शाळा बंद
करण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी शासन करतंय, ही भूमिका शासनाने बदलली पाहिजे. आज संचमनाचा असेल, SRC कामं असतील, TETचा मुद्दा असेल की या देशामध्ये NCTच्या कार्यक्रम 23 मध्ये केंद्र सरकारने बदल केला आणि शिक्षक असण्यासाठी तुम्ही TET असले पाहिजे अशा प्रकारचं बंधन केलं. पण याचा अभ्यास या राज्य सरकारने केला नाही. राज्य सरकारने केला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्या विरोधात शासन निकाल गेला. सुप्रीम कोर्टाने आपली बाजू मांडली नाही. एवढंच नाही तर TET पात्र लोक असताना सुद्धा शेवटच्या दिवशी त्यांना न्याय मिळाले, पद्धती मिळाली. हे सगळ्या गोष्टींसाठी हा निषेध मोर्चा आहे. आम्ही सगळ्यांच्या ठिकाणी धन्यवाद देतो. बघा सर, शिक्षक समन्वय समितीचा कोण म्हणता देत नाही, आपण सर्वजण या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून आपण सर्व संघटना पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आपल्या ज्वलंत प्रश्नासाठी आपण एकत्र येऊन आपण हा जो मोर्चा 100% यशस्वी केला त्याबद्दल मी आपल्या सर्व संघटनांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि अशीच एकी आणि अशीच वज्रमूठ आपल्याला इथून पुढे ठेवायची आहे आणि ती आपण 100% ठेवणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा मोर्चा संपन्न झाला असं जाहीर करतो. या कलेक्टर कचेरीच्या पातळीवरती मंजूर होणारा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या पातळीवर मंजूर होऊ शकतो, तो म्हणजे सहाय्यक BLOचं पद रद्द करणे. त्याबाबत अतिशय सकारात्मक चर्चा आता झालेली आहे. मॅडमनं अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या स्वरूपाचं आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे. आता या निमित्ताने तुमच्या वतीनं आपण आभार मानूया आणि आता हा आपला मोर्चा एक मिनिट आभार मानतील. 9 जुलै 2026 रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय समितीने मोर्चा आयोजित केलेला आहे. तरी शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हा या मोर्चाचं संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांची समन्वय समितीने नियोजन केलेलं आहे. तसं बघितलं अनेक बाबतीत शिक्षकांवरील अन्याय, विशेषतः TETच्या बाबतीत अतिशय सिनियर अशा शिक्षकांवर अन्याय करून नवीन शिक्षकांवर पदोन्नतीसाठी कुठल्याही प्रकारची निविदा असो किंवा याद्या फ्लॅश करणे नको, रात्रीमधून याद्या जाहीर करणे आणि दुसऱ्या दिवशी पदोन्नत्या घेणं हा शासनाचा अतिशय सिनियर शिक्षकांवर तुगलकी असा अन्याय मानावा लागेल. तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सर्व शिक्षकांना, प्राथमिक असो माध्यमिक असो, सर्व शिक्षकांना BLOच्या तसेच सहाय्यक BLO अशा प्रकारच्या नियुक्त्या केलेल्या आहे. परंतु राज्याचं असो किंवा न्यायालयाचं पत्र असो की शिक्षकांऐवजी आपल्या गावामध्ये इतर आस्थापना असतात, आरोग्य असतं, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या तंत्रस्नेही किंवा अशा प्रकल्पाच्या किंवा इतर कर्मचारी असतात, अशा लोकांचा अगोदर विचार करावा, नंतर शिक्षकांना BLO असो किंवा सहाय्यक BLO असो नियुक्त्या द्याव्यात. या संदर्भात या अनेक अन्यायकारक मागण्यांसंदर्भात वाचा फोडण्यासाठी हा जिल्ह्यामधून सर्व संघटनांनी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तरी याबद्दल शासनाला विनंती करू इच्छितो की या शिक्षकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, नाहीतर आगामी काळामध्ये सर्व संघटना अतिशय जोमाने या अन्यायाच्या विरोधात लढा उभारल्याशिवाय राहणार नाही अशी मी शासनाला या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो. मी श्री राजेंद्र बागुल, प्राथमिक शिक्षक आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समितीने आज जो मोर्चा काढलेला आहे, हा मोर्चा अतिशय शिक्षकांच्या वेठबिगारीसारखं कामं लावण्यामुळे शिक्षकांचा प्रचंड संतोष या मोर्चातून तुम्हाला दिसत आहे. या मोर्चामध्ये लाखो शिक्षक सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा का आहे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांना नको ती कामे लावली जातात आणि शाळा वाऱ्यावर सोडून आणि जसं शाळाबाह्य विद्यार्थी राहायचे
तसं आता शिक्षकही शाळाबाह्य झालेले आहेत आणि शिक्षकांना बाहेरची कामं लावून शाळांमध्ये शिक्षक देता का शिक्षक असं गावकऱ्यांवर म्हणण्याची वेळ आलेली आहे. आणि वेगवेगळे कामं SIRचे कामं असतील, वेगवेगळे कामं असतील, सर्वेक्षणाचे कामं असतील, हे शिक्षकांना का देतात. नेहमीच सर्वांना प्रश्न पडतो की सर्व कामं करण्यासाठी एकमेव कर्मचारी म्हणजे शिक्षकच आहेत का, बाकीचे कर्मचारी महसूल असेल किंवा ग्रामपंचायत विभाग असेल, आरोग्य, कृषी विभाग, हे कर्मचारी कोण हे गावाला साधी ओळखसुद्धा होत नाही. परंतु ज्या शिक्षकाच्या वर्गामध्ये 50-50 विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवण्याचं काम सोडून आणि हे सर्वेक्षणाचं काम, हे निवडणुकांचे काम, BLOचं काम, ही कामं अतिशय अन्यायकारक आहेत आणि याला वाचा फोडण्याचं काम आजच्या या मोर्चाद्वारे केलेलं आहे. त्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर करावा. आणि आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात. एक प्रकारे तुम्ही मराठी शाळा आणि या जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचं षडयंत्र तर नाही ना, असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतोय. आणि म्हणून तुम्ही या शाळा वाचवा, मराठी शाळा वाचवा, मराठी भाषा वाचवा आणि म्हणून या शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अशी मी सर्वांतर्फे विनंती करतो. चंद्रकांत महाजन उर्फ बाप्पा महाजन, सर्वांच्या ह्या मोर्चातून सरकारने एक ध्यानात घेतलं पाहिजे की गोरगरिबांच्या मुलांना जे शिकवत आहेत त्यांच्यावर अन्याय करू नका. सर्वच अधिकारी हे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थातून शिकलेले आहेत, त्यांना चांगली गुरुदक्षिणा द्या. मराठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माझा महत्त्वाचा मुद्दा लेकरांसंदर्भातला आहे. आमचे जे विद्यार्थी आहेत, आदिवासी बांधवांची मुलं आहेत, त्यांच्याकडे जन्मतारखेचा दाखला नाही, त्यामुळे आधार कार्ड निघत नाही. आधार कार्ड निघत नसल्यामुळे ते आमच्या पटसंख्येवर दिसू शकत नाही UDISवरती. UDISवर न दिसल्यामुळे किंवा तो पटग्राह्य न धरल्यामुळे संच मान्यतेमध्ये अनेक शिक्षक उडले जातात. त्यामुळे मी मायबाप सरकारला एक विनंती आहे, आमचा जो विद्यार्थी आहे ग्रामीण भागातला, त्याच्यासाठी एक खिडकी योजना राबवावी. त्यांचे आधार कार्ड कसे सुलभ पद्धतीने मिळतील, कारण ते पालक मजुरी करायला जातात, त्यांना 2-3 दिवस मजुरी करून बुडवावी लागते आणि ते आधार कार्ड निघत नाही. नाशिकला लागतं, काहींना मुंबईला जावं लागतं, काहींचा थंब उमटत नाही बालकांचा. असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे एक खिडकी योजना राबवून ही सामुदायिकरित्या जी मुलं आहेत त्यांना प्रवेशित आहे, त्यांना शासनाचा पोषणाहार दिला जातो, कपडे गणवेश अध्यापन केलं जातं, ते हुशार विद्यार्थी पण होत आहेत. त्यामुळे कृपया सरकारने या बाबतीत लक्ष घालावं आणि जुनी संच मान्यता ठेवावी हीच एक विनंती करत आहे. धन्यवाद. जे आमचं हे 9 जुलैचं धरणं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे. तर अनेक अशैक्षणिक कामे आम्हाला लावली जातात, त्यामुळे आमचे विद्यार्थी गोरगरिबाचे हे उघड्यावर असतात आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही TET पात्र सेवा ज्येष्ठ शिक्षक असून देखील जे ज्युनियर शिक्षक आहेत त्यांना ते सेवेत लागण्याकरता ते TET पास झालेले होते, त्यात त्यांनी तिथेही लाभ घेतला आणि आज TETचा लाभ घेऊन आणि त्यांच्या पदोन्नत्या होत आहेत व सेवा ज्येष्ठ शिक्षक यापासून वंचित होत आहे. तर मी शासन आणि प्रशासन या दोघांना शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे विनंती करते की त्यांनी सेवा ज्येष्ठ शिक्षकांना न्याय द्यावा, न्याय द्यावा, न्याय द्यावा. अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय हा लढा आता थांबणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14/5चं काम झालंच पाहिजे, कारण ते झालं नाही तर आपला कुठलाही सेवा ज्येष्ठ बांधव हा शेवटपर्यंत ना मुख्याध्यापक, ना पदवीधर, ना केंद्र प्रमुख, ना विस्तार अधिकारी हे आपल्याला सगळेजण झोपेचं सोंग घेतात, कोणी व्यक्त व्हायला सुद्धा तयार होत नाही. हे आपलं जे चंडपणाचं लक्षण आहे ते सुद्धा थांबलं पाहिजे आणि व्यक्त हा प्रत्येक जण झालाच पाहिजे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाव धनंजय सिद्धराम सरक, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे. आणि आज आमच्या पूर्ण नाशिक ZPने जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शिक्षकांनी समन्वय समितीच्या शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीनं एक मोर्चा आयोजित केला होता. त्या मोर्चासाठी तमाम जिल्हाभरातील सर्व शिक्षक बंधू भगिनी 100% शाळा बंद करून शाळा बंद आंदोलनात आज सहभागी झाले होते. त्याचं कारण होतं की TET ही जाचक अट आमच्या सर्व शिक्षकांवरती ही लादण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक शिक्षकांनी, आमच्या जवळजवळ 52-53 वर्षाच्या शिक्षकांनीसुद्धा TET उत्तीर्ण होऊनसुद्धा त्यांच्यावरती पदोन्नतीचा घाट घातलेला आहे. पदोन्नती आम्हाला दिलेली नाही आणि 6 वर्ष सर्व्हिस झालेल्या व्यक्तीला ती पदोन्नती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्यांना असहकार करायचं आम्ही आता ठरवलेलं आहे.
की जर या शासनाने आमचं ऐकलं नाही तर या शिक्षकांना ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे 2025च्या अगोदरचे, त्यांना जी पदोन्नती मिळाली आहे त्यांना असहकार करायचं नाही, त्यांना कुठल्याही स्वरूपाचं सहकार्य करायचं नाही, हे आमचं आज ठरलेलं आहे. आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला 2028पर्यंतचे TET पूर्ण करण्याचे संदेश दिले होते आणि आदेश दिलेले होते. त्यानुसार आम्हीसुद्धा 2028पर्यंत सर्व शिक्षक जवळजवळ 52 वर्षाचे असतील किंवा 53 वर्षाचे, ते सर्व शिक्षक 2028पर्यंत TET पूर्ण करतील. पण त्यांना प्रथमतः त्यांना पदोन्नतीमध्ये त्यांना घेण्यात यावं अशी आमची आग्रहाची मागणी आज होती. त्यानिमित्ताने आज आम्ही इथे एकत्रित झालो होतो. त्याचबरोबर दुसरा विषय होता BLO म्हणजे देशामध्ये आणि आपल्या या राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांना BLO म्हणून जी नेमणूक दिली जाते, आमची फक्त नेमणूक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी राहू द्या एवढीच आमची अपेक्षा असताना या कुठलाही विभाग असला, वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, की त्यांचं कुठलंही काम असलं की त्यांना समोर शिक्षक दिसतो. आम्ही फक्त जनगणना आणि निवडणुकीच्या कामासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही कुठल्याही स्वरूपात कुठलंही इतर काम करणार नाही अशी यासाठी आम्ही येथे एकत्रित झालो होतो. आणि सर्व तमाम आमच्या जिल्हाभरातील 10,500 शिक्षक आज इथे उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीत आम्ही आज शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीनं शाळा बंद आंदोलन यशस्वी केले. जय हिंद, जय महाराष्ट्र.